जबाबदारी दिल्यास नवी मुंबईप्रमाणे ठाण्यात यश संपादन करू, मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी जनता दरबार लावणार असल्याचीही माहिती। पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिल्यास राजीनामा देणार धनंजय मुंडेंची देवगिरी बंगल्यावरील बैठकीत आमदारांसमोर भूमिका। माझ्याबाबतचा निर्णय अजित पवार घेणार असल्याचंही वक्तव्य। मराठा समाजाची मागणी कधी पूर्ण करणार, मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। तर मागण्या पूर्ण न केल्यास सत्तेत सुखानं राहू देणार नसल्याचाही इशारा। मनसेचा उद्या मुंबईत मेळावा। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेचा पहिलाच मेळावा। राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। पालघरमधले बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींच्या शोधासाठी पोलिसांची धावाधाव। पोलीस चौकशीतून फरार झालेल्या धोडींच्या धाकट्या भावाचा कसून शोध सुरू। आणखी 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात। वांद्रे कोर्टाकडून सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी। आरोपी शरीफउल्ला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुण्यात पाहणी दरम्यान केंद्राच्या पथकाला स्थानिकांनी अडवलं। पाण्याची पाहणी न करताच पथक माघारी जात असल्याचा आरोप। सिडकोच्या घरांकडे सर्वसामान्यांची पाठ। घराच्या किमती आवाक्याबाहेर, अर्जदारांमध्ये संताप। महाकुंभ मेळ्यात भयंकर चेंगराचेंगरी, 10हून अधिक जणांचा बळी, शेकडो जखमी। सर्व 13 आखाड्यांचं अमृत स्नान रद्द। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी।